प्रत्येक महिलेमध्ये जिजाबाई, सावित्री, रमाई आणि हिरकणी दडलेली आहे। देशाचं भविष्य घडवण्याचं महान कार्य आपल्यालाच करायचं आहे। राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने कर्तृत्ववान महिलांना हिरकणी नारी शक्ती पुरस्कार देऊन याची जाणीव करून दिली आहे। आपण प्रत्येकीने आपले कार्य नेटाने करावे असे आवाहन राष्ट्रीय समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे यांनी केलं। आंबेगाव तालुक्यातील औसरी येथील यशोदीप मंगल कार्यालयात महिला दिनानिमित्ताने दैनिक राष्ट्र सह्याद्रीने आयोजित केलेल्या नारी शक्ती सन्मान सोहळ्याप्रसंगी शारदाताई मुंडे बोलत होत्या। मंचर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या। चित्रपट निर्माता दिग्दर्शक बाळासाहेब बांगर, मुळशी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिवाजीराव बुचडे, राष्ट्र सह्याद्रीचे मुख्य संपादक करण नवले सर व कार्यकारी संपादक पूनम नवले, दिनेश पतसंस्था औसरी संस्थापक अध्यक्ष संजय शेठ चव्हाण, गावडेवाडी सरपंच विजय गावडे उपस्थित होते। महिला बचत गटातील महिलांची कार्यक्रमाला उत्स्फूर्त उपस्थिती होती। चित्रपट सृष्टीतील कलाकार बाळासाहेब बांगर यांनी महिलांना आपल्या वाणीतून महिला सक्षमीकरणाबाबत सांगत असताना आजची महिला ही किती सक्षम आहे आणि तिने आपले आत्मपरीक्षण करून निश्चितपणाने आपल्या कुटुंब समाज पुढे नेण्यासाठी स्त्रियांचे महत्त्व किती आहे हे देखील आपल्या भाषणातून व्यक्त केलं। तसेच दैनिक राष्ट्र सह्याद्री समूहाच्या माध्यमातून हिरकणी नावाने जो पुरस्कार दिला जातो त्याचे देखील महत्त्व यावेळी उपस्थित महिलांना सांगितले व पुरस्कार मिळालेल्या सगळ्याच महिला ह्या नक्कीच भाग्यवान आहात हे देखील उद्गार काढले। दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे मंचर विभागीय कार्यालय प्रमुख मनोज तळेकर, पत्रकार समीर गोरडे, माऊली पाबळे, विलास भोर, दत्ता नेटके, नवीन सोनवणे, मिलिंद टेमकर, सुधीर हिंगे, राजेश चासकर या सर्व पत्रकारांचा सहभाग लाभला। सर्व महिलांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। शारदाताई मुंडे यांनी हिरकणीची माहिती सांगताना अक्षरशः महिलांच्या डोळ्यातून अश्रू तरळले। कार्यक्रम संपताच अनेक महिलांनी शारदाताईंचे मार्गदर्शन हे लाख मोलाचे होते, त्याचे अनुकरण आम्ही आमच्या जीवनात नक्कीच करू असा निश्चय केला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण दातखिळे यांनी तर आभार मनोज तळेकर यांनी मानले।
आणि व्यासपीठावर देखील एक दिग्गज सगळे मान्यवर या ठिकाणी बसले आहेत. खरं तर कार्यक्रम चालू असताना आयुष्यामध्ये ह्या गोष्टी सुद्धा खूप गरजेच्या असतात. कारण सन्मान झाला, गौरव झाला की माणसाची स्वतःची एक वैयक्तिक कॅपॅसिटी वाढते आणि तो माणूस आहे त्या जोमाने काम करायला असतो. म्हणून आज या ठिकाणी या सन्मान सोहळ्यामध्ये मी सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. एवढ्यांचं नाव घेणं शक्य नाही, परंतु तरीही हा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या आयोजनामध्ये हा जो राष्ट्रीय सह्याद्री आहे, कुणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय कोणाला तरी संधी मिळत नाही आणि संधी मिळाल्याशिवाय त्या संधीचं सोनं शकत नाही. पण आमचे मित्र बाळासाहेब पांगर, चित्रपट कलावंत, निर्माते, दिग्दर्शक, ज्यांनी नुकतीच आत्ता सत्यशोधक नावाचा एक चित्रपट, एक कलाकृती आपल्या सगळ्यांसमोर सादर केली आणि ती राज्यात नव्हे देशात प्रचंड प्रमाणात गाजली. तर त्यांच्यासाठी जोरदार काय झालं. खरं म्हणजे मी बाळासाहेबांना फोन केला की असा नारी शक्ती सन्मान सोहळा राष्ट्र सह्याद्रीच्या वतीने आपण आयोजित करतो आहे आणि एक अशी व्यक्ती, मग ती कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असो, अशी एक महिला, अशी सन्माननीय व्यक्ती आम्हाला पाहिजे की ज्यांच्या हस्ते आम्ही महिलांचा सन्मान केला तर ते महिलांनाही आवडेल आणि उपस्थित सर्व मान्यवरांनाही आवडेल. आम्ही विचार करत होतो. बाळासाहेबांनी सुचवलं, त्यांच्यातून पहिलं नाव निघालं शारदाताई मुंडे. शारदाताई मुंडेबद्दल मी ऐकून होतो. मी यूट्यूबवरती त्यांची अनेक व्याख्यानं ऐकली, पाहिली. साईबाबांच्या पावन शिर्डीमध्ये देखील त्यांचं सुंदर असं व्याख्यान, अगदी साईनगरी दुमदुमली त्या दिवशी, अशा पद्धतीने झालं. आणि या निमित्ताने शारदाताईंना भेटण्याचा योग येणार होता. मला खूप आनंद झाला आणि मी बाळासाहेबांना आग्रह केला की आपण शारदाताईंना या कार्यक्रमाला राष्ट्र सह्याद्रीच्या वतीने नक्की बोलवा, महिलांनाही त्यांचं व्याख्यान ऐकायला आवडेल. आणि योगायोग का आपण कार्यक्रमाची तारीख 10 निवडली. आज सावित्रीबाईंची पुण्यतिथी आहे. सावित्रीबाईंना अभिवादन करण्यासाठी व्यासपीठावरनं साक्षात त्यांच्याच वेशामध्ये शारदाताई आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांचं राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षा, खरं म्हणजे लोक म्हणतात की आम्ही पत्रकारांना घाबरतो, पण जे पत्रकारांना घाबरू शकत नाही, कारण ते जंगली प्राण्यांनाही घाबरत नाही, अशा सक्षम महिला स्मिताताई राजहंसाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत. मी त्यांचंही या ठिकाणी राष्ट्र सह्याद्री परिवाराच्या वतीने स्वागत करतो. आमच्या अगदी शॉर्ट पिरियडमध्ये निमंत्रण देऊनही या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि जे अतिशय उत्तम असं इंग्लिश स्कूल चालवतात ते आमचे मित्र शिवाजीराव बुचुडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर खरं म्हणजे उपस्थित सर्वच मान्यवर, संजय शेठ चव्हाण आहेत, विजय शेठ गावडे आहेत, त्याचबरोबर किरणजी भालेकर, प्रमिलाजी वाळूंज, सर्वच मान्यवर. मी खरं म्हणजे सर्व मान्यवरांची नावं मला तोंडपाठ नसल्यामुळे काहींचा नामोल्लेख राहू शकतो मी सुरुवातीलाच, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या कार्यकारी संपादिका पूनम नवले या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खरं म्हणजे आपण ज्या उपक्रमात सहभागी झालो आहोत तो राष्ट्र सह्याद्री हिरकणी महिला मंच, त्या महिला मंचाच्या राज्याच्या कोऑर्डिनेटर, संयोजिका आदरणीय कोकाटे मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या या उपक्रमाबद्दल आपल्याला सविस्तर सांगतीलच. मी त्यांचं देखील आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाला साधारणतः तासभराने आम्ही उशिरा पोहोचलो, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला या ठिकाणी वाट पाहायला लागली. परंतु या कालावधीमध्ये उत्तम असं गायन आणि ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आपलं मनोरंजन करण्याचं काम या वादक आणि टीमने केलेलं आहे, गायकांनी केलेलं आहे. मी या ऑर्केस्ट्राच्या सगळ्या टीमच्यासाठी आपल्याला आवाहन करतो की आपण एकदा टाळ्या वाजवा. खरं म्हणजे गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी
या परिसरामध्ये राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाचं काम सुरू झालं. पाहता पाहता ते विस्तारलं आणि आता सामान्यातल्या सामान्य माणसांपर्यंत राष्ट्र सह्याद्रीचं नाव आता पोहोचलेलं आहे. खरं म्हणजे दिनदर्शिकेचा अर्थातच ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॅलेंडर म्हणतो, या कॅलेंडरचा देखील प्रकाशन सोहळा या निमित्ताने संपन्न होतो आहे. अतिशय सुंदर आणि